टुडेचा जो कोट होता, द हार्डवर्क यू वर्क द लकीयर यू गेट. गॅरी प्लेयरनी हा बोललेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की हार्डवर्क इक्वल्स टू मोर चान्सेस टू विन. काय हार्डवर्क काय करतो, तुम्हाला काय देतो, इक्वल्स टू काय, मोर चान्सेस टू विन. मित्रांनो, लक म्हणजे फक्त नशीब नाहीये. ती त्यांनाच मिळते जे कन्सिस्टंट एफर्ट टाकतात, जे प्रॅक्टिस करतात, जे लर्निंग करतात आणि जे प्रिपरेशन करत राहतात. जेव्हा तुम्ही वर्क हार्ड करता ना, तुम्ही काय करता, ऍक्च्युली काय करता, तुम्ही तुमचं स्किल इन्क्रीज करता, तुमचं नॉलेज इन्क्रीज करता, तुमची विजिबिलिटी इन्क्रीज करता, लोकांना जास्तीत जास्त दिसतं आणि ते अट्रॅक्ट करतं मोर चान्सेस. आणि बाकी सगळं नंतर काय बोलतात, अरे हे आता लक आहे. जर एखादी मोठी संधी, अपॉर्च्युनिटी अचानक समोर आली, तोच फक्त माणूस तो पकडू शकतो जो आधीपासून मेहनत करत तयार करत असतो. Yes. लक्षात ठेवा. जर एखादा मोठा, जर ग्रेट अपॉर्च्युनिटी आली, सडनली आली पटकन, तर तोच माणूस तो तो ग्रॅब करू शकतो जो प्रिपेअर्ड असतो. ते दोन माणसं आहेत. इमेजिन दोन माणसं आहेत. एक डेली करतोय, एक दररोज प्रॅक्टिस करतोय, नवीन गोष्टी शिकतोय, चांगल्या सवयी लावतोय. दुसरा योग्य वेळ येऊन, दुसरा काय म्हणतोय की राईट टाइमची वाट बघतोय. दुसरा काय, तो वाट बघतोय राईट टाइमची किंवा गुड लकची वाट बघतोय. मित्र, वेन अपॉर्च्युनिटी अरायझेस, तर त्यालाच प्रमोशन मिळणार, त्यालाच इन्व्हेस्टमेंट मिळणार, त्यालाच बिझनेस अपॉर्च्युनिटी येते जो मेहनती व्यक्ती तयार असतो. बरोबर आहे. द हार्डवर्किंग पर्सन इज रेडी, त्यालाच वेन अपॉर्च्युनिटी अराइज, अ प्रमोशन असो, इन्व्हेस्टमेंट असो, बिझनेस आयडिया, द हार्डवर्किंग पर्सन इज रेडी. आणि नंतर बाकी जण काय बोलणार, अरे ही सो लक्की, अरे तो खूप लक्की आहे. पण ट्रुथ काय, त्यांनी स्वतःचा लक केलाय, त्यांनी स्वतःचा लक क्रिएट केलाय थ्रू हार्डवर्क. तर लक कुणाला फेवर करतोय, जो प्रिपेअर्ड माइंड असतो. द मोर एफर्ट यू पुट इन, द मोर चान्सेस यू क्रिएट टू विन. आय एम रिपीटिंग, लिहून घ्या. द मोर एफर्ट यू पुट इन, द मोर चान्सेस यू क्रिएट टू विन. सो थँक यू व्हेरी मच फॉर द वंडरफुल कोट. सो थँक यू. येस. Great, great, great. Yes. Thank you so much, Vallabh sir. More power to you. Great. Yes. Great, guys. आणि आता आपण आपले गोल